राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 20 मे या दिवशीचं चिंतन. विचार कमी झाले की निर्विचार अवस्था प्राप्त होऊन आत्मसाक्षात्कार घडतो. विचारांचा विचार केला की विचार, अविचार, अतिविचार, निर्विचार असे टप्पे लक्षात येतात. या सगळ्या विचार शृंखलांचा संबंध मनाशी आहे. मेंदू विचार करतो हे म्हणणं बरोबर नाही. मेंदू हे एक मशीन आहे. त्यातून आपल्याला अपेक्षित असलेल्या क्रिया, प्रतिक्रिया, विचार, कल्पना, संकल्प हे मनामार्फत घडतात. मन जागेवर नसेल तर मेंदूमध्ये आवश्यक त्या क्रिया न होऊन कित्येक वेळेला घोटाळे होतात. ऐकायला न येणं, काहीतरीच बोलणं हे सगळं मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं. अर्थात ते प्रगट करावयाचं यंत्र म्हणजे मेंदू. बिघडलं तर अर्थातच गोंधळ होतो हे खरं, पण जागृतीतल्या क्रिया मेंदूमार्फत मन घडवतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे सर्व काही मनावर अवलंबून आहे हे कळण्यासाठी. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः असं वचन प्रसिद्ध आहे. मनाचं मन पण संपलं, ते उन्मन झालं की काम झालं, पण ते लवकर होत नाही. ती फार अवघड गोष्ट आहे. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम असं अर्जुनासारख्या व्यक्तीनं म्हटलं आहे. आपली अवस्था काय असेल याचं कारण जर बघायला गेलं तर लक्षात येईल की मनाचं अस्तित्व श्वासावर अवलंबून आहे आणि श्वासोच्छ्वासाशिवाय आपण निमिष मात्र सुद्धा राहू शकत नाही. म्हणून मनापासून आपल्याला सुटका नाही. तशी ती हवी असते की नाही ही गोष्ट निराळी. विचारांची स्पंदनं मनात येतात ती त्याच्या श्वासाशी निगडीतपणामुळे. मनाची हालचाल मंदावली की विचारांची येजा कमी होतेच. ती कमी झाली की मन शांत व्हायला लागतं. शांत मनात विचारांचे तरंग कमी उठतात. परिणामतः द्वैत भावना कमी व्हायला लागून निखळ स्पंदनाच्या रूपानं असलेल्या अहमचं स्फुरण जाणवू लागतं. इतर गडबड गोंधळ कमी झाल्याशिवाय हे सूक्ष्म स्फुरण कळत नाही, जाणवत नाही. ते जाणवू लागल्यावर आत्मसाक्षात्काराच्या दिशेनं प्रगती व्हायला लागते आणि पूर्णपणे विचाररहित अशा मनाच्या संथ आरशात स्वरूप दर्शन होऊ शकतं. त्यासाठी मनाचं मनत्व नाहीसं झालं पाहिजे. उन्मनी अवस्था ती हीच. हा सगळा प्रवास अर्थातच साधना आणि गुरुकृपा यावर अवलंबून आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.